नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. असे म्हणतात की सत्यनारायण केल्याने जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि जीवनात सुख समृद्धी व शांती येते. नारायणाच्या रूपात सत्याची पूजा करणे म्हणजे सत्यनारायण होय. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण केले जाते. पण 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक महिन्यात यंदा जो की यावर्षी 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे. आणि मग यावेळी सत्यनारायण केल्याने आपल्याला 10 पटीने जास्त शुभपरिणाम मिळणार आहे. कारण अधिक महिना हा भगवान विष्णूंची भक्ती करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला जातो आणि भगवान सत्यनारायण हे विष्णूंचं स्वरूप आहे. मग या काळात प्रत्येकाने आपल्या मनातील काही इच्छा असेल, कुणाला काही दुःख असेल, त्याच्यासाठी तुम्हाला वाटले तर तुम्ही 108 करा, 51 करा, 21 करा, 11 करा किंवा 9, 7, 5, 3, 1 असे तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे सत्यनारायण तुम्ही नक्कीच करायचे आहे. यामुळे जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट, कटकटी, अपयश, संततीपासून होणारा त्रास, काही आलेले पैसे, तर अशा अनेक समस्या असतात ज्याच्यापासून आपल्याला मुक्तता पाहिजे नसते आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्नही करत आहे. पण नशिबासोबत आपले कर्म आणि देवाची साथ सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये केले जाणारे सत्यनारायण 108, 21, 11, 5, 7, 3, 1 यापैकी किती सत्यनारायण करायचे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन, तसे सत्यनारायण करण्याची योग्य वेळ, मासिक धर्म असेल, सुतक विटाळ, अचानक गावी जावे लागले, तर त्याचबरोबर अजून सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळून जाईल. येत्या 17 मे पासून अधिक महिना, ज्याला आपण म्हणतो अधिक मास, मलमास, धोंड्याचा महिना, तर हा सुरू होणार आहे. तर अधिक महिन्यात विष्णूंची सेवा करण्यासाठी हा महिना खूप खास मानला जातो आणि विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा आहे सत्यनारायण पूजा. आपण प्रत्येक महिन्यात सत्यनारायण पूजा तर करतच असतो, पण या अधिक महिन्याचं औचित्य साधून तुम्हाला तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दररोज सत्यनारायण करायचं आहे. म्हणून आता तुम्हाला मी पूर्ण पूजाविधी कशी करायची, कोणकोणत्या नियमाचं पालन करायचं, हे संपूर्ण माहिती सांगणार आहे. आता हे सत्यनारायण सुरू कधी करायचं, तर अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अगदी पहिला दिवस म्हणजे त्या दिवशी अधिक महिना लागणार आहे 17 मे रोजी. त्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायण सुरू करू शकता. पण तुमची काही मासिक अडचण असेल तर ते झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी फ्री असाल त्या दिवसापासून तुम्ही सत्यनारायण करू शकता. कारण त्याच्यामध्ये परत गॅप पडणार नाही. कारण काय होतं ना, की तुम्ही चालू करणार, परत गॅप घेणार, परत चालू करणार, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची मासिक अडचण असेल तर ते झाल्यानंतर सत्यनारायण सुरू करायचं आहे. आता हे किती करायचे आहे, तर आता हे बघा की पूर्ण अधिक महिना तुम्ही करू शकता. हे सर्व तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही 108 दिवस करू शकता, 21 दिवस करू शकता, 11 दिवस करू शकता. आता जर 108, 21, 11 जे काही दिवस करायचे असेल तर तुम्ही मांडणी केली. मांडणी करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जिथे मांडणी केली शक्यतो तुम्ही देवघराच्या बाजूलाच ही मांडणी करा. इतर ठिकाणी तुम्ही केली तर इतर वेळेस तुमचे हात वगैरे लागू शकतात. तर देवघराच्या बाजूला जर तुम्ही मांडणी केली तर तुम्हाला हे जेवढे दिवस लागणार आहात तेवढे दिवस तुम्ही हलवायचं नाही. म्हणून तुम्ही अशा ठिकाणी करा की जिथे तुम्हाला ती पूजा मांडणी वगैरे, चौरंग पाट वगैरे, तर ती तुम्हाला हलवायचा नाही. त्याचप्रमाणे बघा, तुम्ही समजा 108 दिवसांचे सत्यनारायण लावणार असाल आणि जर त्यावेळेस तुम्ही कुठे घराच्या बाहेर जाणार असाल तर मग मध्येच त्यामध्ये परत गॅप पडेल. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्या मनाला तुम्ही ठरवून घ्यायचं आहे की तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे पूजा करायची आहे. आता करायची म्हटल्यावरती 15 दिवस केली, मग गावी गेले, परत आल्यानंतर 15 दिवस अशी करण्यापेक्षा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे जेवढा दिवस शांततेने, अगदी श्रद्धा भावनेने, भक्तिभावाने पूजा करता येईल तेवढे दिवस सत्यनारायण करायचं आहे. 108 दिवस करायचं असेल तर नक्कीच करा, खूपच उत्तम होईल. पण नाही जमले तर तुम्ही 51 दिवसाची करा. तेही नाही जमले तर सर्वात उत्तम की तुम्ही 21 दिवस करा. 21 दिवस म्हणजे तुमचा पूर्ण अधिक महिना होतो. त्यात तुमची मासिक अडचण जरी आली तरी तुमचे 21 दिवस पूर्ण होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे 11 दिवसांचे सत्यनारायण देखील करू शकता. आता हे सर्व तुमच्यावर आणि तुमच्या मनावरती आहे. तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करू शकता. आता तुम्हाला या सत्यनारायण पूजेच्या वेळेबद्दल सांगते. तर तसे सत्यनारायण प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ म्हणतो, तर या दरम्यान आपल्याला सत्यनारायणाचे पूजन हे करायचं असतं. जरी शक्य नसेल तर तुम्ही सकाळी केली तरी खूप छान होईल. तुमच्या वेळेनुसार असं म्हणतात की तुम्ही
वेळेवर आणि निश्चित जागा जी पूजा करता तर त्याचं फळ तुम्हाला हे नक्कीच मिळत असतं. आणि त्याच्यामुळे पूजेची वेळ आणि पूजेची जागा अगदी निश्चित ठेवायची आहे आणि त्याच हिशोबाने तुम्ही पूजा करायची आहे. सकाळी जर करत असाल तर पूर्ण जेवढे दिवस तुम्ही करणार असाल सकाळीच करा. प्रदोष काळी करत असाल जेवढे दिवस तुम्ही करणार असाल तेवढे दिवस तुम्ही प्रदोष काळीच करा. बघा, मोबाईल टीव्ही चालू आहे, घरात कटकट भांडण, मुलांचे आवाज असे न करता अगदी शांत वातावरण ठेवून तुम्ही कथा वाचन करायचे आहे. आणि आणखीन एक सांगते की तुम्ही दिवसभर किंवा नाही शक्य तर जेव्हा तुमचे वाचन चालू असेपर्यंत तरी म्हणजे देवपूजा चालू असेपर्यंत तरी तुम्हाला तुपाचा दिवा हा आवश्यक लावायचा आहे. नाही शक्य झाले तर तेलाचा दिवा तरी आवश्यक लावायचा आहे. आणखीन एक बघा, आपल्या घरातील जी देवपूजा आहे तर ती आधी व्यवस्थितपणे पार पाडायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बसायचं आहे. बसायला तुम्ही आसन नक्कीच घ्यायचं आहे. खाली जमिनीवर बसून कधीच सत्यनारायण किंवा इतर पूजा ही करायची नाही. आणि आसन जे आहे ते फक्त पूजेसाठीच वापरायचं आहे. ते आसन आपल्याला इतर ठिकाणी परत वापरायचं नाही. म्हणजे कोणी पाहुणे आले किंवा जेवणासाठी अशा कुठल्याही ठिकाणी आपल्याला हे आसन हे वापरायचं नाही. आता दुसरी म्हणजे हातात पोथी घेऊन कधीही वाचन करू नये. तुमच्याकडे छोटासा पाट असेल ग्रंथ ठेवण्यासाठी तर तो तुम्ही वापरा. नसेल तर साधा ब्लाऊज पीस घ्या. तेही नसेल तर एकदम स्वच्छ नवीन आणलेलं नॅपकिन वापरा. त्याच्यातच तुम्ही तुमची पुस्तिका जी आहे तर ती गुंडाळून ठेवायची आहे. आणि शक्यतो तुमचे पूर्ण वाचन होईपर्यंत तुम्ही उठू नका. आपल्या मनातील इच्छा सांगून देवापुढे हात जोडून प्रार्थना करून तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे. म्हणजे संकल्प करूनच पूजेला सुरुवात करायची आहे. आता मी तुम्हाला सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची ते सांगते. प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जिथे पूजा मांडणी करणार आहोत तुमची जेवढ्या दिवसांची पूजा मांडणी असणार आहे तेवढ्या दिवस ती पूजा मांडणी आपल्याला हलवता येणार नाही. अशा ठिकाणी आपण पूजा मांडणी ही करायची आहे. आता बघा, पूजा मांडणीसाठी जी जागा आहे तर ती अगोदर स्वच्छ पुसून घ्या व तिथे गोमूत्र शिंपडा. स्वतःच्या अंगावर देखील गोमूत्र शिंपडा. छान पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावरती पिवळे किंवा पांढरे वस्त्र अंथरा. सुरुवातीला आपल्याला दिवा लावायचा. दिव्याचं देखील पूजन करून घ्यायचं. सत्यनारायणाचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा. आता या फोटोच्या पुढे आपल्याला गव्हाची किंवा तांदळाची छोटीशी रास करून त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. तर आपल्याला कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. 5 रेषा ओढायच्या आहे. कलशामध्ये पाणी भरून त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अक्षदा, हळदी कुंकू, फूल टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर तो कलश आपल्याला गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचा आहे. त्यानंतर त्या कलशावरती आपल्याला एक ताम्हण देखील ठेवायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर त्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी ही करायची आहे. त्या ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचे. त्याच्यामध्ये आपल्याला देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती असते तर ती ठेवायची आहे. बाळकृष्णांच्या मूर्तीला देखील अभिषेक घालून घ्यायचा. नंतर ती त्या ताम्हणामध्ये ठेवायची आहे. तुमच्याकडे त्यांना अलंकार असतील तर ते देखील आवश्यक घालून घ्यायचे आहेत. आता कळशाच्या समोर 2-2 विड्याची पानं आपल्याला 3 ठिकाणी ठेवायची आहेत. त्याच्यावरती 3 सुपाऱ्या देखील ठेवायच्या. आता ही जी जोडपानं आपल्याला घ्यायची आहेत म्हणजे जोडपानं ठेवायची आहेत. आणि आता या 3 सुपाऱ्या कसल्या ते देखील तुम्हाला सांगते. पहिली सुपारी गणपती बाप्पांची, दुसरी कुलदेवीची आणि तिसरी जी आहे ती वरुण देवतेची सुपारी आहे. याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात पहिले पुरुषांनी किंवा स्त्रियांनी जे कोणी पूजा करताय त्यांनी प्रथम आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. पुरुषांनी गंध लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, कळशाला नमस्कार करायचा आहे, त्यानंतर संकल्प करायचा आहे. आणि आता सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर चौरंगावर सगळ्यात उजव्या साईडची, चौरंगावरची उजव्या बाजूची पहिली क्रमांकाची म्हणजे तुमच्या उजव्या हाताकडून सुरू करायची आहे. तर ही जी सुपारी आहे तर त्याला स्नान घालून पुसून पानावर ठेवायचं. त्याला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे. आणि त्याच्यानंतर सेंदूर अष्टगंध जे काय आहे ते आपल्या गणपती बाप्पांना प्रिय आहे तर त्या गोष्टी अर्पण करायच्या. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर तिथे पाण्याचा भरीव चौकोन करायचा, त्याच्यावर साखरेची वाटी ठेवायची आणि त्याच्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचं आहे. गणपती बाप्पांना दिव्याने ओवाळायचं आहे. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर नमस्कार करायचा. निर्विघ्नपणे आमची पूजा पार पडू द्या असे बाप्पांना प्रार्थना करून सांगायचं आहे. आता त्यानंतर तुम्हाला बघा कुलदेवतेची जी सुपारी आहे 2 नंबरची, तर कुलदेवीला पण आपल्याला अशाच पद्धतीने साध्या पद्धतीने पूजा करायची आहे. नंतर पाण्याचा भरीव चौकोन काढून नैवेद्याची वाटी ठेवून त्या नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र मात्र ठेवायचं आहे. आणि तुळशीपत्र आपल्याला पालते ठेवायचं आहे हे लक्षात घ्या. मात्र गणपती बाप्पांना प्रसादावरती तुळशीपत्र अजिबात ठेवायचं नाही हे लक्षात असू द्या. आता वरुण देवतेची देखील पूजा स्नान घालून त्यांना देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करा. त्यानंतर पाण्याचा भरीव चौकोन काढून नैवेद्य ठेवू शकता.
याच्यावर पण आपल्याला एक तुळशीपत्र पालथे ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता तिसरी सुपारी वरून देवतेची होती आणि त्यानंतर त्यांना देखील नमस्कार करायचा आहे. बघा, गणपती बाप्पांची पूजा झाली, कुलदेवतेची पूजा झाली, वरून देवतांची पूजा झाली. आता आपल्याला मेन म्हणजे बाळकृष्णांची पूजा देखील करायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला सत्यनारायण भगवंतांचा जो फोटो आहे त्याला देखील हळदी कुंकू अक्षत अर्पण करा, त्यांना देखील फूल अर्पण करा. त्यानंतर कळशाला देखील आपल्याला फूल अर्पण करायचं आहे. आता बाळकृष्ण भगवानांना स्नान घालून पुसून घ्यायचं आणि नंतर त्यांना देखील हळदी कुंकू अक्षदा ज्या काय आहे त्यांना अर्पण करा आणि याच्यानंतर फूल अर्पण करा. दिवा आणि अगरबत्तीने आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे आणि आता आपल्याला त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य शिऱ्याचाच लागेल, कारण सत्यनारायण पूजेमध्ये या शिऱ्याला जास्त महत्त्व आहे. पाण्याचा भरीव चौकोन करायचा आणि त्याच्यावरती नैवेद्याची वाटीही ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुळशीपत्र ठेवायचं आणि ते देखील आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचं आणि भगवान बाळकृष्णांच्या नैवेद्यावरती हे तुळशीपत्र ठेवायचं, पालथेच ठेवायचं आणि नंतर 3दा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि बाळकृष्णांना हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आता आपल्याला सगळी पूजा झाल्यानंतर 1 ते 5 अध्याय वाचून शेवटी आपल्याला आरती करायची आहे. तर हे 5 अध्याय जे आहेत ते अतिशय छोटे आहेत. संपूर्ण पूजा करून मांडून तुम्हाला हे सगळे अध्याय वाचायचे. फक्त अर्धा ते पाऊण तास लागतो आणि हे अध्याय झाल्यानंतर शेवटी बघा आरती आहे, तर ती आरती सत्यनारायणची आरती तुम्हाला म्हणायची आहे. तर ती पुस्तकात आहे, शेवटच्या पानावर तर ती आरती तुम्ही म्हणू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला रोज पूजा ही करायची आहे. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे दिवस सत्यनारायण करणार आहात तेवढ्या दिवस रोज सर्वांना पूजा करून तुम्ही नैवेद्य दाखवायचा. तर नैवेद्याबद्दल सांगते की नैवेद्य तुम्हाला दररोज शिऱ्याचाच करायचा आणि तो वाया देखील घालवायचा नाही आणि अगदी थोडासा करा. घरातील जेवढे सदस्य आहेत त्यांनी थोडा थोडा प्रसाद करून तो संपून टाकायचा आहे आणि थोडीशी साखर किंवा खडी साखर ठेवून ती तिन्ही सुपाऱ्यांना दाखवायची आहे आणि नंतर ती सर्वांनी ग्रहण देखील करायची आहे. त्याचप्रमाणे रोज सर्व देवतांना स्नान घालायचं आहे. सुकलेली पानं 2-3 दिवसांनी तुम्ही सुकल्यानंतर बदलू शकता, पण ज्या वेळेस तुम्ही कलशातील पाणी बदलताल किंवा तुम्ही सुकलेली पाणी बदलता तर त्यावेळी ज्या सुपाऱ्या ज्या पानांवरती ठेवलेल्या आहेत त्यांची जागा मात्र बदलता कामा नये. रोज देवतांना फुले, गंध, अक्षता अर्पण करायचे आहेत आणि हो, आपल्या भगवान बाळकृष्णांना तुळशीची माळ म्हणजे तुळशींच्या पानांची माळ, तुळशींच्या मंजुळांची माळ तुम्हाला शक्य असेल तर त्यांना अर्पण करा, कारण त्यांना तुळशी ही खूप प्रिय आहे. आता राहिला प्रश्न दुसरा की तुम्ही सत्यनारायण पूजा मांडणी करणार आहात, तर या पूजेची उत्तर पूजा मग कशी करायची. तर तुम्ही 5 दिवस सत्यनारायण करणार असाल तर उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी करायची. जर तुम्ही 108 दिवस सत्यनारायण करणार असाल तर उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 109व्या दिवशी तुम्हाला करायची आहे. एक गोष्ट सांगायची राहून गेली, पूजेमध्ये रोज नवीन दक्षिणा देखील ठेवायचा आहे आणि शेवटच्या दिवशी सत्यनारायणाला जे काही त्या डब्यामध्ये तुम्ही दक्षिणा जमा झालेला असेल तर ती तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुप्तदान पेटीमध्ये ती टाकू शकता. उत्तर पूजा करताना सकाळी दिवा लावून घ्यायचा, हळदी कुंकू पूजेला अर्पण करायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या, सत्यनारायण भगवंताचे स्मरण करायचे. मी 108, 21, 11, 7 हे जे दिवस आहेत काही मी सेवा केली आहे तर ती अगदी मनापासून केली आहे याचा स्वीकार करा. तुमची इच्छा या दिवसात पूर्ण झाली असेल तर त्याबद्दल धन्यवाद करायचं आणि तुमची इच्छा जर या दिवसात पूर्ण झालेली नसेल तर तुमच्या आशीर्वादाने सत्यनारायण भगवान माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला मिळणार आहे असा विश्वास माझा तुमच्यावर आहे असं बोलायचं आहे. 108, 21, 11 यापैकी तुम्ही जेवढे दिवस पारायण केलं आहे तर त्या दिवसाचा उल्लेख करून हे सत्यनारायण करत असताना काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा मागायची आणि त्यानंतर त्या अक्षता या पूजेवरती अर्पण करायच्या आणि त्यानंतर मग ही सगळी पूजा आपल्याला उचलायची आहे. सत्यनारायण भगवंताचा फोटो जिथे तुम्ही घरात ठेवता तिथे ठेवायचा, बाळकृष्णांची मूर्ती देवघरात ठेवायची. ह्या ज्या सुपाऱ्या आहेत अगदी डबी किंवा एखादा कागद करायचा, ज्या देवतांच्या सुपाऱ्या आहेत त्या देवतांची त्या कागदावरती नावं लिहून त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर तुम्ही जर प्रत्येक पौर्णिमेला वगैरे सत्यनारायण करता तर त्यावेळेस तुम्ही या सुपाऱ्या तुम्ही वापरू शकता. जर ठेवायच्या नसतील या सुपाऱ्या तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित देखील करू शकता. तसेच कलशातील पाणी तुळस सोडून इतर दुसऱ्या झाडांना टाकायचं, फुलं पानं सगळी निर्मल्यामध्ये टाकायची. या पद्धतीने याची उत्तर पूजा जी आहे ते आपल्याला करायची आहे. कलशातील नाणं सुपारी जे आहे ते तुम्ही परत पूजेमध्ये वापरू शकता. जे तांदूळ गहू जे आहे ते आपल्याला धान्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा पक्ष्यांना टाकायचं आहे. त्याचप्रमाणे बघा
त्याच दिवशी किंवा सत्यनारायणच्या उद्यापन झालेल्या दुसऱ्या दिवशी शिदा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह किंवा गरजू व्यक्ती कोणी नसेल, गरीब कोणी नसेल द्यायला भेटलं तर मग तुमच्या आजूबाजूला कोठेही कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही ती शिदा देऊन येऊ शकता. या पद्धतीने साधं सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे. आता तुम्ही उद्यापनाला पूर्णवण्याचा स्वयंपाक नाही करू शकत तर काय हरकत नाही, साधा वरण भात भाजी पोळी बनवा. आपला शिरा तर आपण गोड आहेच याचा नैवेद्य दाखवून तुम्ही शिदा अर्पण केला किंवा शिदा सुद्धा तुम्हाला देणं शक्य नाही झालं तर तुमच्या यथाशक्ती कोणत्याही मंदिरातील दानपेटीत की बाबा मी जर उद्यापन केलं असतं मला एवढा एवढा खर्च आला असता, तेवढं गुप्तदान तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये करून या पद्धतीने उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा एखादं जोडपं जेवायला घातलं तरी चालू शकतं. आता आपण थोडक्यात या पूजा मांडणीचे नियम देखील जाणून घेऊया. नंबर 1, ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही, काय हरकत नाही. फक्त नॉनव्हेज वगैरे खाऊन ही सेवा करायची नाही. शक्य झालं घरामध्ये नॉनव्हेज पूर्णपणे बंद ठेवा. नंबर 2, त्यानंतर आता गावाला वगैरे गेलो किंवा मासिक पाळी आली तर घरातील मंडळी असतील तर त्यांना पूजा करायला लावू शकता, काय हरकत नाही. पण घरातील कोणी करणारे नसेल तर तुम्ही गावावरून आल्यावर तुमची जिथून सेवा स्टॉप झाली होती तिथून पुढे तुम्ही ही सेवा चालू करू शकता, काय हरकत नाही. नंबर 3, त्यानंतर बघा जर सूतक असेल तर सूतकामध्ये पूजा करायची नाही. सूतक संपल्यानंतर तुम्ही परत पूजा कंटिन्यू करू शकता आणि घरातील जवळचे असतील तर तुम्हाला परत पहिल्यापासून पूजा मांडणी ही करावी लागेल. नंबर 4, सत्यनारायणला तुम्हाला उपवास देखील पकडायचा नाही. फक्त पूजा करणे, सेवा करणे हे खूप महत्त्वाचं आहे. सत्यनारायण व्रत तुम्ही संकल्पयुक्त करत असताना मध्ये जे काही तुम्हाला उपवास व्रत वैकल्य असतात, सणवार असतात ते सगळे आपल्याला जसेच्या तसे करायचे असतात. कोणतेही व्रत वैकल्य उपास जो आहे हे व्रत चालू असताना थांबवायचं नाहीये. नंबर 5, तुम्ही 11, 21, 51 किंवा 108 सत्यनारायण करत आहात तर ही पूजा जी आहे जेवढ्या दिवसांची तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढ्या दिवस तुम्हाला उचलायची नाहीये. मात्र फोटो पुसून घ्यायचा, बाळकृष्णांना तिन्ही सुपाऱ्यांना सेम स्नान वगैरे आपल्याला रोज पूजा करताना घालायचं आहे. तर बघा अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्हाला सत्यनारायण कसे करायचे, कधी करायचे, का करायचे, उद्यापन कसे करायचे अगदी सविस्तर आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.